वेलकम फ्रेंड वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। सगळ्यात अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लवकरच जी आहे टेट एक्झाम 2025 शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 चा निकाल जो आहे घोषित केला जाणार आहे। निकाल अवघ्या काही निकाल जो आहे उंबरठ्यावर आहे। निकालाच्या आपण म्हणजे उंबरठ्यावर आहे। निकाल केव्हाही घोषित होऊ शकतो। निकाल जो आहे घोषित झाल्यानंतर सगळ्यात अगोदर म्हणजे आता लवकरच निकाल घोषित होणार आहे। त्याच्यामुळे जास्तीत जास्त जेवढे काही उमेदवार आहे ज्यांनी टेट एक्झाम 2025 दिलेली आहे ते आहे निकालाच्या प्रतीक्षेमध्ये। म्हणजे निकाल कधी नेमका लागणार आहे त्या संदर्भात सगळ्यांमध्ये जी आहे उत्सुकता आहे की नेमका निकाल कधी लागणार आहे। त्याच्यामुळे निकाल कधी लागणार हे वातावरण सगळीकडे आहे। सगळ्या अभियोगितधारकांमध्ये आनंदाचं किंवा उत्साहाचं वातावरण आहे की लवकरात लवकर जे आहे या परीक्षेचा निकाल लागावा आणि आपला स्कोर किती आहे, आपल्याला किती मार्क्स पडतात किती नाही हे बघणं त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे। त्याच्यामुळे निकाल जो आहे लवकरच लागणार आहे आणि निकालाची प्रतीक्षा जी आहे ती सर्वांना आहे। आता निकालाची प्रतीक्षा जी आहे तर त्या संदर्भात आपण महत्त्वाच्या काय काय गोष्टी आहेत त्या बघूया। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सुरू करूया। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट बघा, आता तुम्हाला माहित आहे की परीक्षेची तारीख कोणती होती। परीक्षेची तारीख म्हणजे परीक्षा पार पडली 27 तारखेपासून तर 5 जून पर्यंत, ठीक आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आणि उमेदवार कमी नव्हते, उमेदवारांची संख्या खूप जास्त होती, ठीक आहे। नंतर परीक्षा जर बघितली आपण तर परीक्षेचा निकाल कधी घोषित होणार आहे हे सुद्धा तुम्हाला माहित आहे। परीक्षा जी आहे अवघ्या 1-2 दिवसामध्ये म्हणजे आजही निकाल घोषित होऊ शकतो। आज म्हणजे तुम्ही जर म्हणाले निकाल कधी घोषित होणार तर निकाल केव्हाही लागू शकतो। निकाल आजही लागू शकतो, उद्या लागू शकतो किंवा 1 तारखेला 2 तारखेला किंवा 4 तारखेच्या आसपास सुद्धा निकाल लागू शकतो। त्याच्यामुळे निकाल केव्हाही लागू शकतो असं सांगता येत नाही कन्फर्म की निकाल लगे खूप 15 दिवसांना 10 दिवसांना लागणार आहे असं होणार नाहीये। निकाल आता केव्हाही लागू शकतो। त्याच्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहात तर निकालाच्या अपडेटमध्ये राहा की निकाल नेमका केव्हा लागणार आहे, ठीक आहे। आता निकालाची तारीख कधी आहे तर निकाल नेमका अवघ्या म्हणजे केव्हाही लागू शकतो। त्याच्यामुळे निकालाची तारीख सुद्धा आपल्याला माहित आहे। उमेदवारांची संख्या जर बघितली आपण तर 2,36,000 उमेदवारांनी ही परीक्षा दिलेली आहे। म्हणजे जवळपास 2,36,000 उमेदवारांनी जर परीक्षा दिली तर उमेदवारांची संख्या भरपूर आहे। त्याच्यामुळं एवढे सगळे उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहे किंवा या परीक्षेचा निकाल कधी लागणार त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मलायझेशन होईल का, तर नॉर्मलायझेशनचं काहींचं म्हणणं आहे नॉर्मलायझेशन व्हावं, काहींचं म्हणणं आहे नॉर्मलायझेशन होऊ नये। नॉर्मलायझेशन आता बघा कसं असतं, नॉर्मलायझेशन जर झालं तर सर्वांचाच फायदा आहे, असं नाही की एकाचाच फायदा होणार आहे किंवा दुसऱ्याचं नुकसान होणार आहे। नॉर्मलायझेशनचा शक्यतो फायदाच होतो। का होतो सांगितलं मी, कारण की ज्या ज्या दिवशी पेपर झाले तर पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाले आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेतल्या गेल्यानंतर जे पेपर सेट केले गेले होते, पेपरचे जे सेट असतात म्हणजे एक पेपर नव्हता की जो सर्वांनाच सारखा होता, तर पेपरचे सेट होते की आता समजा 8 दिवसामध्ये परीक्षा कंडक्ट केली गेली तर मग पेपरचे 8, 10, 12 सेट जे आहे तयार करण्यात आले होते आणि ते सेट जे आहे विद्यार्थ्यांना दिले गेले होते सोडवण्यासाठी। म्हणजेच तुम्ही बघू शकता की काही पेपरची काठिण्य पातळी सोपी असू शकते, काही पेपरची काठिण्य पातळी जास्त असू शकते। तर मग त्यावेळेस जर काठिण्य पातळी जास्त असेल तर अशा उमेदवारांचं नुकसान होऊ नये तर अशा उमेदवारांचं नॉर्मलायझेशन किंवा अशा सर्व उमेदवारांचं ज्यांची टेट एक्झाम झालेली आहे, ज्यांचा पेपर सोपा गेला असेल तर त्यांचं नॉर्मलायझेशन केलं जातं, मार्क्स थोडे कमी होतात आणि ज्यांचा कठीण पेपर किंवा काठिण्य पातळी जास्त असेल तर त्यांचे मार्क्स थोडे वाढतात। तर याला नॉर्मलायझेशन असं म्हणतो आपण आणि नॉर्मलायझेशन या परीक्षेमध्ये होणार आहे। त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की नॉर्मलायझेशन होणार किंवा नाही होणार, तर नॉर्मलायझेशन 100% होणार आहे। फक्त एवढं होऊ शकतं की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर आपल्याला ते मार्क डिस्प्ले होणार का ते जास्त महत्त्वाचं आहे। तर यावेळेस IBPS ज्यावेळेस रिझल्ट घोषित करेल तर त्यावेळेस शक्यतो दाखवायला पाहिजे म्हणजे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे आपले मार्क्स किती होते आणि नॉर्मलायझेशन नंतर किती झाले। नेमके विद्यार्थ्यांना मग हा प्रश्न पडणार नाही की माझे मार्क्स अगोदर जास्त असतील आणि माझे मार्क्स नॉर्मलायझेशनमध्येच कटले त्याच्यामुळे मला मार्क कमी आले, तर असं होऊ नये। त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशनच्या नंतरचे मार्क्स किती होते तर या गोष्टी उमेदवारांना कळायला पाहिजे। बघूया की यावेळेस IBPS जे आहे किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि IBPS यांच्या मार्फत जो निकाल घोषित केला जाणार आहे ते खरोखर आता विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल दाखवायच्या वेळेस नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क्स किती आहेत हे दाखवणार का ते बघणं उत्सुकता असणार त्याच्या संदर्भात किंवा ते बघणं खूप आवश्यक आहे। आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे डॉक्युमेंट संदर्भात। खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलं काल डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात कोणकोणते नाही, काही जो डॉक्युमेंट्स आहे काही जो डॉक्युमेंट्स नाही, काय करायचं। आणि तुम्ही हे बघू शकता की ज्यावेळेस टेट एक्झामचा आपण फॉर्म भरला होता तर तो टेट एक्झामचा फॉर्म भरल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये आपण काही माहिती भरलेली आहे, 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन
आपली कास्ट कोणती आहे, आपलं डोमिसाईल आहे किंवा नाही, नॉन क्रिमिनल आहे किंवा नाही, कास्टच्या संदर्भात. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपल्याजवळ डॉक्युमेंट्स असले पाहिजे. आता एक प्रश्न होता, कास्ट व्हॅलिडिटी लागते का? कास्ट व्हॅलिडिटी जी आहे सद्यस्थितीमध्ये नाही दिली तरी चालते. कास्ट व्हॅलिडिटी आपण जॉईन झाल्यानंतर आपल्याला मुदत दिल्या जाते काही महिन्यांची, त्याच्यामध्ये आपण कास्ट व्हॅलिडिटी देऊ शकतो. त्याच्यामुळे कास्ट व्हॅलिडिटी सोडून बाकी जेवढे काही डॉक्युमेंट्स असतील आरक्षणासंदर्भात समजा असेल, तर ज्या डॉक्युमेंट्स तुमचे जे डॉक्युमेंट्स नसतील तर ते डॉक्युमेंट्स काढून ठेवा. आता मी तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगून देतो. तुमचे डोमिसाईल, कास्ट, नॉन क्रिमिनल या सगळ्या गोष्टी, आरक्षणासंदर्भाचे डॉक्युमेंट्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 10वीची मार्कशीट सर्टिफिकेट, 12वीची मार्कशीट सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट, डिग्रीचं मार्कशीट सर्टिफिकेट आणि टीईटीची मार्कशीट सर्टिफिकेट, बीएडची मार्कशीट सर्टिफिकेट आणि डीएडची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या पाहिजे. तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स रेडी असले पाहिजे. डॉक्युमेंट नसतील तर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. डॉक्युमेंट नसतील तर काय करायचं, आता समजा उदाहरणार्थ एखादं डॉक्युमेंट तुमच्याजवळ नसेल आणि तुम्हाला माहिती आहे की आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, म्हणजे समजा आता आज उद्या निकाल लागला, तर निकाल लागल्यानंतर काय होईल, निकाल लागल्यानंतर 10-12 दिवसामध्ये रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे त्या संदर्भाची सूचना पवित्र पोर्टलवर येते आणि सांगितलं जातं की तुम्हाला आता तुमचं जे आहे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची माहिती तिथे अद्ययावत करा. तर मग त्यावेळेस काय करावं लागतं, आपल्याला आपली माहिती भरावी लागते, रजिस्ट्रेशन करावं लागतं, माहिती भरावी लागते. माहिती भरल्यानंतर तिथे डॉक्युमेंट्स सुद्धा द्यावे लागतात, अपलोड करावे लागतात. मग डॉक्युमेंट्स अपलोड करायची आणि आपल्याला डॉक्युमेंट्सच नाही तर त्यावेळेस आपली फजिती होऊ शकते. तर त्यावेळेस अशा वेळेस काय करायचं, तुमच्याजवळ जर एखादं डॉक्युमेंट सध्या नाहीये, आता बघून घ्या सद्यस्थितीमध्ये आहे किंवा नाही, आत्ताच बघा आहे किंवा नाही. जर डॉक्युमेंट नसेल लिहून ठेवा की हे डॉक्युमेंट्स लागतात आणि यापैकी माझ्याजवळ कोणते डॉक्युमेंट्स नाहीये. जे डॉक्युमेंट्स नाहीये त्या डॉक्युमेंट्स काढण्यासाठी प्रयत्न करा. आता उदाहरणार्थ समजा डिग्री असेल किंवा मार्कशीट असेल, जर तुमच्या कसं असतं, आपलं जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं किंवा 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असतं ते कॉलेजमध्ये मिळतं. जर कॉलेजवाल्यांनी सांगितलं की बुवा आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, त्यावेळेस जर तुमच्याकडून हरवलं असेल, कॉलेजवाल्यांनी नाही म्हणलं, तर त्यावेळेस डायरेक्ट युनिव्हर्सिटीमधून सुद्धा तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट काढू शकता किंवा मार्कशीट सर्टिफिकेट काढू शकता. त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा, डॉक्युमेंट्स तयार ठेवा. डॉक्युमेंट नसतील आणा, कसे तयार ठेवा, कारण की डॉक्युमेंटसाठी जास्त अवधी मिळणार नाही. तुम्ही म्हणाल की मला 1 महिना पाहिजे, मला 2 महिने पाहिजे, तुम्ही म्हणाल की 3 महिन्यास डॉक्युमेंट्स मिळत नाही सर. ज्यावेळेस आपण अप्लाय केलं त्यानंतर ते म्हणतात की बुवा 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स मिळेल. तर अशा प्रकारची काही गोष्टी करू नका. डॉक्युमेंट्स जे आहेत लवकरात लवकर कसे मिळतील त्यांना विनंती करा, रिक्वेस्ट करा, त्यांना सांगा की आम्हाला डॉक्युमेंट्स कशासाठी पाहिजे आणि शिक्षक भरतीचं काम आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये माझा नंबर लागू शकतो, त्याच्यामुळे मला डॉक्युमेंट खूप आवश्यक आहे. त्यांना विनंती करा, रिक्वेस्ट करा आणि डॉक्युमेंट जे आहे लवकरात लवकर मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आता काहींना तर हेही सांगितलं होतं मी, काहींचं म्हणणं होतं सर आमच्याजवळ कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नाहीये किंवा डिग्री सर्टिफिकेट नाहीये. मग डिग्री सर्टिफिकेट जर भेटत नसेल सध्या तर त्यावेळेस प्रोव्हिजनल सर्टिफिकेट घ्या. तुमच्याजवळ जर टीसी नसेल तर त्यावेळेस आपण जसं बोनाफाईड घेतो, टीसी नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट चालतं, तशाच प्रकारे डिग्री सर्टिफिकेट नसेल तर सध्याचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सुद्धा चालतं. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स जे आहेत, डॉक्युमेंट खूप आवश्यक आहे, खूप महत्त्वाचे आहे. डॉक्युमेंट्सवर जास्तीत जास्त लक्ष द्या. आता सद्यस्थितीमध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट तर सांगितलीच, पण तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात डिटेलमध्ये, तर त्यावेळेस चॅनलवर व्हिडिओ अवेलेबल आहे आपल्या, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. टेट एक्झाम साठी किंवा पवित्र पोर्टलसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, किशोर झगरे जर केलं तुम्ही सर्च तर त्यावेळेस तुमच्यावर व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. आणि जर माझा व्हिडिओ नाही सापडला तर बाकी एखादे दुसरे जे युट्यूबर्स आहेत त्यांचा सुद्धा व्हिडिओ बघा की रजिस्ट्रेशनसाठी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. तर त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ येतात, ते वेगवेगळे व्हिडिओ बघा आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्सची नावं लिहून घ्या, नोंद करून घ्या आणि नंतर डॉक्युमेंट्स आहेत किंवा नाही बघा. ठीक आहे. तर हा जो व्हिडिओ आहे, आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. निकाल जो आहे लागणार आहे लवकरच, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा. निकाल जो आहे चांगला असेल, आशा ठेवा की आपला रिझल्ट जो आहे चांगला येईल. त्याच्यामुळं निकाल जो आहे लवकरात लवकर लागणार आहे. निकाल लवकरात लवकर लागल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओद्वारे सुद्धा सांगितलं जाईल किंवा जशी अपडेट येईल ती अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, साईड्स नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा. हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुमचे काही डाऊट डिफिकल्टीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच.